हॅलो हॅलो हॅलो, गुड इव्हनिंग. कसे आहे तुम्ही लोक? मी एकदम मस्त आहे. चलता ही रहता है लाइफ में. तर जस्ट आता आम्ही आलेलो आहे. जस्ट तर नाही आहे, लीना कितना झूठ बोलेगी ब्लॉग में. तर आम्हाला येऊन थोडा वेळ झालेला आहे आणि मी गप्पा मारत बसली होती माझ्या आजीसोबत, सगळे कामं सोडसाड करून. आता फायनली मी फ्रेशन अप झाली आहे. तर मी करते दिवाबत्ती आणि घासते भांडे. धोएगी तू कच्चे और जूते भरथन, व्हॉट्स एव्हर गाईज. तर मला करायचं आहे दिवाबत्ती, मग मला घासायचे आहे थोडे भांडे पण. आणि त्याच्यानंतर आज मी स्वयंपाक नाही करणार आहे. आज देर इज नो कुकिंग डे. आज आय विल नॉट बी कुकिंग. मला नाही माहिती, समटाईम्स मला असंच होते, मला बोलताच येत नाही, माझे वर्ड्सच बाहेर निघत नाही. आज तो दिवस आहे, माझ्या तोंडातनं शब्दच बाहेर निघत नाहीये. तर आज आपण काय करणार आहोत? आज आपण स्वयंपाक नाही करणार आहोत. आपण बाकीचे कामं करूयात, आपण कोकोचं जेवण लावूयात आणि त्याच्यानंतर आपण काहीतरी टेस्टी मागवून खाणार आहोत. कारण खूप दिवस झालेत मी माझ्या आवडीचं काहीच मागवून खाल्लेलं नाही. बहुत हो गया, अभी आएगा खाना, आएगा मंगाएंगे, खाएंगे, मज्जे करेंगे. तर काय मागवणार आहोत? कैसा बता दूं ना, ऐसे कैसे बता दूं, ऐसे तो नहीं चलेगा. तो बताऊंगी आने के बाद बताऊंगी कि क्या मंगा रहे हैं. तर जे पण मंगाएंगे ते हम तुमको दिखाएंगे. आणि तोपर्यंत मी सगळे कामं करून घेते. सुंदर मुलगा तिथे बसलेला आहे कारण त्याची मम्मी इथे आलेली आहे. तर ही हॅज टू बी हिअर, लाईक जिद्दर मम्मा उद्दर मैं, ऐसा है इसका. तो आता आपण सगळे कामं करूयात. केस असेच बांधून घेतले आहेत. तुम्हाला मला एक्सेप्ट करावं लागेल ऐसे ही, है ना. तो अभी जल्दी काम करते हैं एंड फिर खाना मंगाते. तर आता आम्ही खातोय मस्त मस्त ऑरेंजेस. सिट्रस फ्रूट्स आर व्हेरी गुड आपल्यासाठी. आणि ऑरेंजला मी दाखवायचं म्हणजे मला काही खूपच क्लास दाखवायचं नाही. ऑरेंजेस आहे नो, सगळेजण खातात. बट इफ यू टेक अ ऑरेंज अँड का दिसत नाही, का प्रॉब्लेम है. इफ यू टेक अ ऑरेंज अँड सम नमक अँड मिर्च, सो यू हॅव टू जस्ट, म्हणजे तोंडाला पाणी सुटतंय असं करायचंय. करायला गेलं काय आणि उलटे झाले पाय. बाई टेस्टी आप ट्राय कर. आपण अमोलला ट्राय करू अमोलचा ट्राय कर. But I will still do that. That means it tastes good. मसाला Amol approved. तर आम्ही आलो होतो डॉमिनोजला आणि हे आहे अमोल राव. तर डॉमिनोजला आलो होतो आम्ही कारण आम्हाला घरी काही खायची इच्छा नव्हती होत, मागून खायची इच्छा नव्हती होत. तर मग म्हटलं चला डॉमिनोजला चाललं जाऊ. तर इथे आम्ही साईड्स बोलवले होते. दॅट इज पनीर स्टफ्ड गार्लिक ब्रेड, पेपरोनी स्टफ्ड गार्लिक ब्रेड अँड व्हेज अँड नॉन व्हेज टाको. तर मी तुम्हाला दाखवत होती इथे की मी कसं यमिलिशियस चिकन टाको खाल्ला आहे. तुम्हा लोकांना चिकन टाको आवडतो की नाही मला कॉमेंट डाऊन करून सांगा, कारण मला खूप आवडतो. बट यार दिस वॉज टू मच फॉर मी. मी सगळं वापस घेऊन आली आहे घरी कारण मला खाणं झालं नाही तितकं. बट येस इट वॉज यम. फर्स्ट टाईम मला ना पनीरवाली ब्रेड खूप जास्त आवडली कम्पॅरेटिव्हली पेपरोनीवाली. ॲक्च्युली पेपरोनी ब्रेड मी फक्त पेपरोनीसाठी खाते कारण इथे पेपरोनी भेटत नाही. तर मग दिस इज द ओनली वे फ्रॉम वेअर
आय कॅन हॅव पेपरोनी. तर गार्लिक ब्रेड वॉज ऑल्सो नाईस. आणि तुम्ही जेवढं गरम गरम खाल ना तेवढं ते जास्त यमी वाटते. तर माझं ढेरकं भरलं होतं, मी एवढं खाल्लं तिथे. आणि एव्हरीथिंग वॉज याम. जेव्हा तुम्ही खूप दिवसानंतर काहीतरी खाता ना, इट टेस्ट याम गाईज. तर आम्ही वापस आलेलो आहे घरी. आम्ही गेलो होतो डॉमिनोज. डॉमिनोज वॉज नॉट प्लॅन्ड, बट देन चाललो गेलो. आणि आम्ही ते लोक आहेत जे डॉमिनोजला जाऊन पिझ्झा नाही साईड्स खातो. अमोलनी गार्लिक ब्रेड, मी गार्लिक ब्रेड, अमोल बट ही हॅड व्हेज, आय हॅड नॉन व्हेज. आय मीन प्लीज कोणीच कमेंट करू नका की तू किती नॉनव्हेज खाते, कारण मी या वीकमध्ये थोडं जास्तच खाऊन राहिली आय गेस. वळावं. चिकन टाको पण खाल्ला होता. माझा चिकन टाको उरला नहीं खा पाई मैं उतना. मेरे पेट की उतनी कैपेसिटी नहीं थी, तो मैं वापस लेके आ गई हूँ. दोघंही नवरा बायको एक तर व्हेजिटेरियन पाहिजे, नाही तर नॉन व्हेजिटेरियन पाहिजे. दिस व्हेज नॉन व्हेज कॉम्बिनेशन बेता नाही आहे. तर मी माझं चिकन टाको घरी घेऊन आलेली आहे. आता याला आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊ यार. मैं नहीं खा पाई. आणि तुम्हाला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तर टाटा बाय बाय. अँड प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब टू माय चॅनल.